नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकूयात इंग्रजी बोलायचं तरी कसं। इंग्रजी बोलण्यासाठी तुम्हाला मॉडल वर्बचा यूज यायला पाहिजे। मॉडल वर्ब मध्ये पर्टिक्युलरली शूडचा वापर खूप जास्त केला जातो। तर शूडचा वापर कसा करायचा आणि कुठे करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करू। बघूया शूड। शूड म्हणजे कोणतीही गोष्ट तुम्ही करायला हवी असं सजेशन देण्यासाठी आपण शूडचा वापर करतो। चला तर काही एक्झाम्पल्स बघूया। यू तुम्ही शूड वर्बचा पहिला फॉर्म। यू शूड वर्बचा पहिला फॉर्म। यू शूड स्टडी तू अभ्यास करायला हवा। यू शूड वर्क तू काम करायला हवं। यू शूड हेल्प हर तू तिला मदत करायला हवी। यू शूड प्रे गॉड तू देवाची प्रार्थना करायला हवी। यू शूड कुक फूड तू जेवण बनवायला हवं। यू शूड कंप्लीट युअर होमवर्क तू तुझा अभ्यास पूर्ण करायला हवा। यू शूड आणि क्रियापदाचं पहिलं रूप कोणतीही क्रिया करायला हवी। कधी प्रेझेंट मध्ये आपण समोरच्या व्यक्तीला काय देतोय सजेशन। इथे तुम्हाला शुड हॅवचा वापर कधी करायचा आहे हे सुद्धा माहित पाहिजे। जर तुम्ही शुड हॅवचा वापर केला तर तुम्हाला वर्बचा थर्ड फॉर्म यूज करावा लागेल। एक्झाम्पल बघूया। यू शुड हॅव स्टडीड तुम्ही इथे काय म्हटलं असतं, तू अभ्यास करायला हवा होता। सेम एक्झाम्पल घेतला आपण, तू अभ्यास करायला हवा प्रेझेंट मध्ये, पण यू शुड हॅव स्टडीड तू अभ्यास करायला हवा होता पास्ट मध्ये। शुड हॅव प्लस विथ। दुसरं जर एक्झाम्पल घेतलं तर तू काम करायला हवं हे आपण प्रेझेंट मध्ये घेतलं। पास्ट मध्ये आपण कसं घेणार, यू शुड हॅव स्टडीड। यू शुड हॅव इथे वर्कच्या जागी आपण काय घेणार, यू शुड हॅव वर्कड। यू शुड हॅव वर्कड तू काम करायला हवं होतं। यू शुड हॅव वर्कड। यू शुड हॅव प्रेड गॉड तू देवाची प्रार्थना करायला हवी होती। यू शुड हॅव प्रेड गॉड तू जेवण बनवायला हवं होतं। यू शुड हॅव कुक्ड फूड कुकला ईडी लावायचं। यू शुड हॅव कुक्ड फूड। यू शुड हॅव कम्प्लीटेड युअर होमवर्क तू तुझा घरचा अभ्यास पूर्ण करायला हवा होता। अशा प्रकारे शूड आणि शुड हॅवचा वापर करून तुम्ही कॉन्फिडेंटली, करिस्मॅटिकली, फंटाब्युलस वेनी इंग्रजी बोलू शकता। इंग्रजी तुम्हाला खरंच वाटत असेल आपल्याही मुलांना बोलता यावं तर तुमचा इंग्रजी बोलण्याचा प्रवास आजच चालू करा। आणि कंटेंट आवडलं असेल आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा। थँक्स फॉर